गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या वन्यजीव सप्ताह दरम्यान 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत 7ही दिवस वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वन परिक्षेत्रातील संपूर्ण गावागावात जाऊन जनजागृती रॅली व विविध उपक्रम राबवून नागरिकांना महत्त्व पटवून देणार आहेत। यामध्ये आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, अनर्थ वृक्षतोड न करणे, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, जंगलांचे संरक्षण म्हणजे स्वतःचे संरक्षण आहे। तसेच मानव व वन्यजीव संघर्ष टाळणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे अशा प्रकारचे विविध उपक्रम वन विभाग यांच्या वतीने राबवण्यात येणार। तर आज वन्यजीव सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गोठणगाव वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केशोरी कनेरी येथील डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सोबत घेऊन सकाळी 11 वाजता केशोरी येथे जनजागृती करण्यात आली। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून एक आठवडा यापुढील एक आठवडा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येईल। वनपरिक्षेत्र गोठणगाव यांच्यामार्फत हा सप्ताह साजरा करण्यात येईल। दरम्यानच्या कालावधीमध्ये वन्यजीवांसंबंधी आणि निसर्गासंबंधी जनजागृती करण्यासाठी वनपरिक्षेत्र गोठणगाव तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे। तर त्याची सुरुवात आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। तर सुरुवातीला आम्ही डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल जे की कणेरी केशोरीमध्ये आहे तिथे या कार्यक्रमाची सुरुवात आज आम्ही केली। त्यामध्ये जनजागृतीकरिता एक रॅलीचे आयोजन केले। ते केशोरी गावामध्ये रॅलीचे आयोजन केले। अशाच प्रकारे इतर पुढील दिवसांमध्ये जनजागृतीकरिता वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत विविध कार्यक्रम घेतले जातात।